नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या टी मोटिवेशनवर। मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या हळूच तुमची किंमत कमी करत असतात आणि कळायच्या आधीच लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो। माणूस शिकलेला असो, श्रीमंत असो, मोठ्या पदावर असो, पण काही सवयी असतील तर त्याची किंमत शून्यावर येते। आजच्या 15 सवयी सोडल्या तर फरक नक्की दिसेल। सवय क्रमांक 1, नेहमी तक्रार करत राहणे। जो माणूस सतत तक्रार करतो त्याच्याकडे लोक टाळून पाहतात। काम असो, लोक असोत, परिस्थिती असो, सगळं चुकीचं वाटतं त्याला। तक्रार करणारा माणूस स्वतःला बळी समजतो आणि बळी असलेल्या माणसाची किंमत समाजात कमीच असते। समस्या सगळ्यांकडे असतात, पण उपाय शोधणाऱ्यांची किंमत वाढते। सवय क्रमांक 2, वेळेची किंमत न ओळखणे। उशिरा येणं, उशिरा उत्तर देणं, वेळ वाया घालवणं या सवयी माणसाला नॉन सिरियस बनवतात। वेळेचा आदर न करणारा माणूस दुसऱ्यांच्या नजरेत कधीच मोठा ठरत नाही। ज्याला स्वतःच्या वेळेची किंमत नाही, त्याची किंमत इतर का ठेवतील? सवय क्रमांक 3, बोलताना शब्दांवर नियंत्रण नसणे। तोंडातून जे येईल ते बोलणे, रागात, मजेत किंवा गर्भात शब्द सोडणे। शब्द परत घेता येत नाहीत। एक चुकीचं वाक्य वर्षानुवर्षाची इमेज खराब करू शकतं। शांतपणे मोजून बोलणारा माणूसच खऱ्या अर्थाने मोठा असतो। सवय क्रमांक 4, स्वतःला नेहमी बरोबर समजणे। मीच बरोबर आहे ही सवय माणसाला एकटं पाळते। असा माणूस कधी शिकत नाही, कधी ऐकत नाही। मोठेपणा म्हणजे नेहमी बरोबर असणं नाही, तर गरज असेल तेव्हा माझी चूक झाली असं मान्य करणं। सवय क्रमांक 5, दुसऱ्यांच्या यशावर जळणं। कोणी पुढे जात असेल, तर यशस्वी होत असेल आणि ते पाहून मनात जड होत असेल, तर ही सवय तुमची किंमत कमी करत आहे। यश पाहून प्रेरणा घ्या, जळू नका। जळणं माणसाला आतून संपवतं। सवय क्रमांक 6, स्वतःची जबाबदारी न घेणं। अपयश आलं की परिस्थिती दोषी, लोक दोषी, नशीब दोषी, पण स्वतः कधी जबाबदारी न घेणारच विश्वासार्ह राहत नाही। मोठी माणसं जबाबदारीपासून पळत नाही। सवय क्रमांक 7, खोटं बोलण्याची सवय। खोटं कधी ना कधी उघड होतंच आणि एकदा विश्वास गेला ना की सगळं संपतं। लोक चुकणाऱ्याला माफ करतात, पण खोटारड्याला नाही। सत्य कठीण असलं तरी त्याची किंमत कायम असते। सवय क्रमांक 8, लहान माणसांना कमी लेखणं। पद, पैसा, ताकद यावरून वागणूक बदलणारा माणूस आतून लहान असतो। जो माणूस ड्रायव्हर, वेटर, कामगार यांच्याशी सन्मानाने बोलतो तोच खरं मोठेपण दाखवतो। सवय क्रमांक 9, सतत मोबाईलमध्ये गुंतून राहणं। समोर माणूस बसलाय आणि लक्ष मोबाईलमध्ये, ही नात्यांची सवय कमी करतं। लोकांना तुमचं प्रेझेन्स हवं असतं, स्टेटस नाही। सवय क्रमांक 10, शिकणं थांबवणं। मला सगळं येतं असं वाटायला लागलं की घसरण सुरू होते। जग बदलतंय, ज्ञान बदलतंय, जो शिकत राहतो तोच टिकतो। सवय क्रमांक 11, वचन पाळत नाही। शब्द दिला आणि पाळला नाही 2-3 वेळा झालं तरी लोक दूर जातात। वाचन पाळणारा माणूस कमी बोलतो, पण त्याची किंमत जास्त असते। सवय क्रमांक 12, नकार ऐकण्याची सवय असणे। कोणी नाही म्हटलं की राग, अहंकार, कटुता ही अपरिपक्वता आहे। नकार पचवता येणं ही मोठी कला आहे। सवय क्रमांक 13, शिस्त नसणं। झोप, उठणं, काम, आयुष्य सगळंच विस्कळीत। शिस्त नसलेला माणूस टॅलेंट असूनही मागे राहतो। शिस्त हीच खरी ओळख असते। सवय क्रमांक 14, स्वतःवर काम न करणं। शरीर, मन, विचार काहीच सुधारायचं नाही असं वाटणं म्हणजे थांबलेली वाढ। दररोज 1% जरी सुधारणा झाली तरी वर्षभरातून माणूस बदलतो। आणि ही गोष्ट तुमच्या जर मनाला लागत असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा। नंतरचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। सवय क्रमांक 15, कृतज्ञ नसणं। जे आहे त्याची किंमत न समजणारा माणूस जे नाही त्यासाठी सतत अस्वस्थ राहतो। कृतज्ञता माणसाला शांत, स्थिर आणि आकर्षक बनवते। मित्रांनो, मोठेपणा जन्माने, पैसाने किंवा पदाने येत नाही, ते रोजच्या सवयींमधून तयार होतो। या 15 सवयी आजच सोडायला सुरुवात करा। फरक लोकांच्या वागण्यात, संधीमध्ये आणि स्वतःच्या आत्मविश्वासात दिसेल। सवय क्रमांक 16, स्वतःची तुलना सतत दुसऱ्यांशी करणे। कोणी पुढे गेलं तर अस्वस्थ व्हायचं, कोणी जास्त कमावतो तर स्वतःला कमी लेखायचं। तुलना माणसाचा आत्मविश्वास खाऊन टाकतो। तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमचा वेग वेगळा आहे। सवय क्रमांक 17, सतत भूतकाळात अडकून राहणे। तेव्हा असं झालं असतं तर, माझ्यासोबत असंच का घडतं? भूतकाळ बदलत नाही, पण वर्तमान नक्कीच खराब करतो। जो पुढे राहतो त्याची किंमत वाढते।
पुढचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. सवय क्रमांक 18, नकारात्मक लोकांमध्येच राहणे. सतत तक्रार, टोमणे, निराशा अशा लोकात राहून कोणीही मोठा होत नाही. तुमचं वातावरण तुमचं भविष्य ठरतं. सवय क्रमांक 19, स्वतःला कमी समजणारी. माझ्याकडून नाही होणार, मी तसा नाही. ही वाक्ये तुम्हाला इतरांच्या नजरेतही छोटे करतात. स्वतःवर विश्वास नसलेला माणूस कोणालाच पटत नाही. सवय क्रमांक 20, मदत मागायला लाजणे. सगळं एकट्याने करायचं हट्ट आणि अडचण आली की गप्प बसायचं. मदत मागणं ही कमजोरी नाही, ती समजूतदारपणाची खूण आहे. सवय क्रमांक 21, प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट. जलद यश, सोपं यश, कमी मेहनत, पण शॉर्टकट बहुतेक वेळा शॉर्ट लाईफ देतात. ज्याची पायाभरणी मजबूत असते त्याची किंमत टिकते. व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढचा मुद्दा म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकतो. सवय क्रमांक 22, गोष्टी अर्धवट सोडणे. उत्साह आणि सुरुवात पण मध्ये सोडून देणे. अशा माणसावर लोक विश्वास ठेवत नाहीत. पूर्णत्व हीच खरी ओळख आहे. सवय क्रमांक 23, सतत बचावात्मक राहणे. कोणी काही सांगितलं की लगेच कारणं, स्पष्टीकरण, स्वतःचं समर्थन, सुधारणा स्वीकारणारा माणूसच मोठा होतो. सवय क्रमांक 24, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. झोप नाही, व्यायाम नाही, आहार नाही, पण स्वप्न मात्र मोठी. आरोग्य बिघडलं की सगळं थांबतं. स्वतःची काळजी घेणं ही जबाबदारी आहे. सवय क्रमांक 25, भावनांवर नियंत्रण नसणे. थोडीशी गोष्ट आणि राग, थोडीशी टीका आणि दुखावणं. भावनावर नियंत्रण असलेला माणूस परिस्थितीवर नेहमी नियंत्रण ठेवतो. सवय क्रमांक 26, सतत मान्यता शोधणे. लोक काय म्हणतील, लाईक मिळाले का, अप्रुव्हल मिळाला का. स्वतःला पटत असेल तर ते पुरेसं आहे. लोकांची मान्यता ही क्षणिक असते. व्हिडिओला आतापर्यंत जर लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा. सवय क्रमांक 27, ऐकण्याची सवय नसणे. बोलायचं खूप, ऐकायचं कमी. ऐकणारा माणूस समजून घेतो, शिकतो आणि पुढे जातो. नेक्स्ट खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. सवय क्रमांक 28, चुकीच्या गोष्टी नॉर्मलाइज करणे. सगळेच करतात, आजकाल असंच चालतं. चूक ही चूकच असते. स्वतःची मूल्य घसरली की किंमतही घसरते. सवय क्रमांक 29, संयम नसणे. सगळं लगेच हवं, यश, पैसा, परिणाम. संयम नसलेला माणूस मध्येच हार मानतो. सवय क्रमांक 30, सतत स्वतःला बिझी दाखवणे. खरं काम कमी, दाखवणं जास्त. शांतपणे परिणाम देणारा माणूस लक्षात राहतो. समारोप. मित्रांनो, किंमत कोणी कमी करत नाही, तर ती आपण आपल्या सवयींमधून कमी करतो. आज यापैकी एक जरी सवय बदलली तरी पुढच्या 6 महिन्यात तुमचं आयुष्य वेगळं असेल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या टीए मोटिवेशन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे हे नक्की सांगा. आणि भेटत राहूयात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या टीए मोटिवेशनवर. धन्यवाद.